लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण सिविक्स मधले एक लेक्चर बघणार आहे। मागच्या आठवड्यात काही लेक्चर्स झाली नव्हती, ती मी आज जेवढी शक्य तेवढी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। आपण जसं आपलं टाइम टेबल ठरवलं आहे, 3 लेक्चर्स जे असतील ती पर्टिक्युलरली सिविक्सचे असतील, एक अनुक्रम असेल, एक करंट अफेअर्स असेल, मराठी ग्रामरचे एक असेल। तर त्यातले 3 सिविक्सचे लेक्चर्स आणि इकॉनॉमिक्सचे लेक्चर्स तुम्हाला आज या दिवशी मिळून जाईल, त्यामुळे तसं तुमचं जे काही बुडलेलं आहे ते कव्हर होऊन जाईल। पर्टिक्युलरली ज्यांना इच्छा आहे की आपण IAS वगैरे IPS होऊ शकतो, DYSP वगैरे होऊ शकतो, हे जिद्दीवर डिपेंड आहे तुमच्या। बऱ्याचशा जणांचं असं मत आहे की आम्ही डिग्रीचा अभ्यास उरकत नाही, मग त्यांच्यासाठी फील्ड नाही आहे। पर्टिक्युलरली ज्यांच्यात ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे, ते एक प्रेरणा आहे की आपल्याला काहीतरी होऊन करून दाखवायचं, त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा असतात। त्यात पडणाऱ्यांसाठी, त्यात लढणाऱ्यांसाठी त्या स्पर्धा परीक्षा असतात। ज्यांचं आयुष्य खूप सुखकर असावं किंवा आपल्याला एक 4 बंद खोलीमध्ये आपलं आयुष्य असावं, घरात असावं आणि एक सिक्युअर जॉब असावा, त्यांच्यासाठी पब्लिक लाईफ नसतं। तर जे बाहेर पडून धडाडीने काम करू शकतो, देशासाठी काही करण्याची प्रेरणा असते, त्यांच्यासाठी असतो। आणि हा स्ट्रगल तुम्ही स्पर्धा परीक्षाची तयारी सुरू करता तेव्हापासून सुरू होतो की बऱ्याच वेळेला असं म्हणतात की स्पर्धा परीक्षेत यशाची काही खात्री देता येत नाही असे। तर आता जर तुम्ही कोविडचं बघितलं असेल तर तुम्ही एक मानू शकता की आयुष्याचीच काही खात्री देता येत नाही। तेव्हा पर्टिक्युलरली आयुष्याचीच खात्री येत नसेल तर यशाची खात्री कोण देईल, आणि यशाची खात्री देता येत नाही म्हणजे काय, अनिश्चित आहे। तर हे अनिश्चितच तत्वांच्या विरुद्ध काम करण्याची प्रेरणा ज्यांच्यात आहे, ज्यांच्यात वाटतं की मी समाजात एक सकारात्मक बदल घडवू शकतो आणि माझ्यात तेवढी पॉझिटिव्हिटी आहे, ज्यावेळेला सगळं एक नकारात्मक वातावरण असेल त्यावेळेला मी एक सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो, तर त्या लोकांनी स्पर्धा परीक्षा कराव्यात असं मला वाटतं। बाकीच्यांना ज्यांना सिक्युअर जॉब पाहिजे, प्रायव्हेटमध्ये जॉब पाहिजे, त्यांनी स्पर्धा परीक्षांच्या नादाला नाही लागलं तरी चालेल, हा माझा तुम्हाला एक मित्र म्हणून सल्ला आहे पर्टिक्युलरली। आणि स्पर्धा परीक्षा या बुद्धिमत्तेच्या परीक्षा नाही आहेत। तुम्हाला 12वीला 90% पडले पाहिजेत तर तुम्ही IAS होऊ शकता, IPS होऊ शकता किंवा MPSCची परीक्षा क्वालिफाय करू शकता असं नाही आहे। 12वीला तुम्हाला किती मार्क असतो, ग्रॅज्युएशनला तुम्हाला किती मार्क असतो, दॅट डझंट मॅटर इन कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन। हे एक डिफरंट फील्ड आहे की ज्याच्यात तुम्हाला पडायचे आणि तुम्हाला सक्सेस व्हायचे आयुष्यात, आणि तुम्हाला एक देशाच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करायचं आहे, आणि त्याच्यातून तुमचं आयुष्य किंवा करिअर घडवण्याची एक संधी प्राप्त करून देणाऱ्या स्पर्धा परीक्षा असतात। तुम्हाला याच्याविषयी काही शंका असेल तर मला 9359825676 या क्रमांकावर संपर्क साधा, किंवा माझा जो टेलिग्राम चॅनल आहे PRS MPSC2 यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता। तिथं तुम्हाला फक्त वर्तमानपत्रातल्या इम्पॉर्टंट बातम्या असतील त्या मिळत जातील। जर त्या दिवशी काही इम्पॉर्टंट बातम्या आल्या असतील तर त्या तुमच्या लेवलला तुम्हाला परत वाचाव्या लागतील, कारण करंट अफेअर्सची आपण सिरीज चालू केली असल्यामुळे आपण तिथं आता पोलचे क्वेश्चन्स टाकत नाहीये, पण काही दिवसांनी आपण तिथे पोलचे क्वेश्चन्स टाकू की जे त्या बातमीवर करंट अफेअर्सच्या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये बाळासाहेब द रिअल हीरो मध्ये कव्हर होणार नाही ते, ठीक आहे। जो भाग बघणार आहे बेसिक स्ट्रक्चर किंवा मौलिक संरचना फार महत्त्वाचा भाग आहे। कोणती स्पर्धा परीक्षा घ्या या भागावर प्रश्न येत असतात। नागरिकशास्त्राचे लेक्चर क्रमांक 4 आहे। याच्या आधी आपण राज्यघटना निर्मितीचं लेक्चर बघितलेलं आहे, राज्यघटना वैशिष्ट्याचं लेक्चर बघितलेलं आहे, आणि प्रिएम्बलचं लेक्चर बघितलेलं आहे, फॉर्मेशन ऑफ स्टेटचं लेक्चर बघितलं आहे। मला वाटतं हे लेक्चर क्रमांक 5 असेल, मौलिक संरचना। तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला जे 30 गुण आहेत, 15 प्रश्न येतात, तर त्याच्यावर या घटकावर प्रश्न आलेले आहेत आणि येतीलही। UPSCच्या ज्या परीक्षा येतात, CDSच्या, CAFPFच्या, CSCच्या प्रिलिम्सच्या, तर त्याच्या सुद्धा हे प्रश्न येऊ शकतात। राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्याला सुद्धा 95 प्रश्न येतात, जनरली 150 मार्काचा तो पेपर असतो, तर त्याला येतात। संयुक्त पूर्व परीक्षा आहे जे त्याला पण 15 मार्काला ज्यांनी प्रश्न येतात ते तिथं पण हे प्रश्नाचे येऊ शकतात। सहाय्यक कक्ष अधिकारी जे तिथं मुख्य परीक्षेला सिविक्सच्या विषयाला 55 प्रश्न येतात, 110 गुण असतात, तिथे या घटकावर प्रश्न येऊ शकतात आणि आलेले आहेत। किंवा केंद्र शासन, महाराष्ट्र शासन, स्टाफ सिलेक्शन कमिशन कोणत्याही परीक्षा असतील तर त्या परीक्षांच्या मध्ये पर्टिक्युलरली हा जो घटक आहे हा घटक इम्पॉर्टंट आहे। सिविक्स हा घटक इम्पॉर्टंट आहे, आणि या घटकाला काय, हा घटक काय आहे समजावून घ्या बेसिकली। म्हणजे तुम्हाला कुठेही इंटरव्ह्यूला गेला, यश किंवा कशाला गेला, आणि किंवा जे काही वर्तमानपत्रात येतं ते वाचता येईल आणि ते समजून घेता येईल की एक्झॅक्टली सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय। ज्यावेळेला एखादा केसचा निर्णय देते त्यावेळेला, ज्यावेळेला एखादा कायदा ते रद्दबातल करते त्यावेळेला, त्या दृष्टिकोनातून मी लेक्चर आत्ता प्लॅन केलेलं आहे, ठीक आहे। पुढे मौलिक संरचना पर्टिक्युलरली लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयानं मांडलेली कन्सेप्ट आहे, घटनेत याचा कुठेही उल्लेख नाही। म्हणजे पर्टिक्युलरली कॉन्स्टिट्यूशन मध्ये याचा कुठे उल्लेख आहे का, नाहीये। इट इज कुणी प्रोपाउंड केलेली कन्सेप्ट, इट इज अ कन्सेप्ट प्रोपाउंडेड बाय द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया। सुप्रीम कोर्ट याच्यामुळे काय झालं तर संसद किंवा कायदेमंडळ किंवा राज्याची कायदेमंडळ यांचा जो कायदा करण्याचा अधिकार आहे तो मर्यादित झाला।
बरोबर आहे ना? ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. याच्या अधिकाराने काही प्रश्न आला तर तो तुम्हाला उत्तर आला पाहिजे. आता याचं इव्हॉल्युशन कसं झालं, मौलिक संरचना कुठल्या केसमध्ये मांडली गेली या दृष्टिकोनातून अभ्यास करूया. पहिली जी केस होती लक्षात घ्या, तिचं नाव आहे शंकरी प्रसाद खटला, दॅट इज 1951. ज्यावेळेला तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला सिलेबसमध्ये एक वाक्य दिसून येईल की इम्पॉर्टन्स सुप्रीम कोर्ट जजमेंट्स, म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाचे खटले आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले न्याय किंवा जे मत व्यक्त केलं त्या मतावर सुद्धा प्रश्न येतात. मग पहिला खटला जो झाला शंकरी प्रसाद खटला, त्याच्यावर काय केलं तर मालमत्तेचा अधिकार संक्षेपित केला गेला होता. आता आपल्या घटनेचे मूलभूत अधिकार जे आहेत त्यात पर्टिक्युलरली 7 अधिकार होते सुरुवातीला, आता ते 6 आहेत. 7 अधिकारामध्ये एक मालमत्तेचा अधिकार होता. म्हणजे फंडामेंटल राईट्स म्हणजे काय, मालमत्तेचा अधिकार किंवा फंडामेंटल राईट्सवर जर कोणत्याही प्रकारे दबाव किंवा त्याच्यावर त्याचं संक्षिप्तीकरण झालं, त्याच्यावर अटॅक झाला किंवा ते मर्यादित केले गेले किंवा त्याचं उल्लंघन झालं तर व्यक्ती डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात चॅलेंज करू शकतो. सर्वोच्च न्यायालयात कलम 32 अंतर्गत आणि उच्च न्यायालयात कलम 226 अंतर्गत. मग पहिल्यांदा काय होतं, 1978 साली 44वी घटना दुरुस्ती करून जो प्रॉपर्टीचा अधिकार आहे तो मूलभूत अधिकारांच्या यादीतून वगळण्यात आला. एक महत्वाची घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, कुठली 44वी घटना दुरुस्ती, त्यातला कुठला अधिकार वगळला, मालमत्तेचा अधिकार वगळला गेला. मग मात्र 1951ला तो काय होता, फंडामेंटल राईट्स होता. मग 1951ला पहिली घटना दुरुस्तीनं काय केला होता, मालमत्तेचा अधिकार संक्षिप्त केला होता म्हणून काय केलं, ही केस जी आहे ती चॅलेंज केली गेली. चॅलेंज केल्या गेल्यानंतर काय झालं की मालमत्तेचा अधिकार संक्षिप्त केला, पहिली घटना दुरुस्तीला आव्हान दिलं. तर संसदाने मग बेसिकली काय ठरलं की काय होतं, असं मूलभूत अधिकार जर संक्षेपित केलेला आहे तर काय करता येईल. मग सर्वोच्च न्यायालयाने त्याचं इंटरप्रिटेशन काय केलं की संसद जी तिला 368व्या कलमाखाली घटना दुरुस्तीचा अधिकार आहे, हे पण महत्वाचं आहे. कलम 368 कुठलं, घटना दुरुस्तीचं कलम आहे. यात काय करू शकतं, मूलभूत अधिकारात दुरुस्ती करू शकतं, ते हिरावून पण घेऊ शकतं असं सर्वोच्च न्यायालय म्हणते. कुठल्या कसल्यात, शंकरी प्रसाद खटल्यामध्ये. आणि दुसरा एक कायद्याचा उल्लेख आहे कलम 13 मध्ये. जर तुम्ही घटनेचा भाग 3 आपण बघितलेला नाही, घटनेचा भाग 3 मध्ये 12 ते 35 कलम आहेत. या 13 मध्ये कायद्याचा उल्लेख आहे. कायदा म्हणजे काय, घटना असेल किंवा संसदेने केलेले कायदे असतील किंवा इतर काही ज्या एक्झिक्युटिव्ह बॉडीज आहेत त्यांनी केलेले कायदे असतील किंवा इतर काही स्टॅट्युटरी बॉडीज असतील त्यांनी केलेले कायदे असतील, त्यांनी केलेले नियम असतील, अधिनियम असतील, कुठल्याही जे चालीरीती असतात की ज्यांना कायद्यासारखा पाठबळ आहे, तर या सगळ्यांचा उल्लेख कलम 13 मधल्या कायद्यामध्ये आहे. तर मात्र शंकरी प्रसाद मध्ये काय हे केलं की शंकरी प्रसाद मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं की 368 अंतर्गत केला झाला घटना दुरुस्तीचा कायदा आणि कलम 13 अंतर्गत असणारा सामान्य कायदा हे दोन्ही वेगवेगळे. म्हणजे 13 मधला कायदा हा सामान्य कायदा आहे आणि 368 मधला घटना दुरुस्ती कायदा आहे. आणि हे दोन्ही कलम 368 आणि कलम 13 हे वेगवेगळे आहेत पर्टिक्युलरली. आणि हे दोन्ही वेगवेगळे असल्याचा परिणाम म्हणून संसद जी आहे ते मूलभूत अधिकारात दुरुस्ती करू शकतं, घटना दुरुस्ती करू शकतं आणि ते हिरावून पण घेऊ शकतं असं मत कुठल्या खटल्यात व्यक्त केलं, शंकरी प्रसाद खटल्यामध्ये. म्हणून त्यामुळे कलम 368 नुसार मूलभूत अधिकार हिरावून घेता येऊ शकतात आणि असा कायदा कलम 13 नुसार घटना दुरुस्ती विरुद्ध मानता येणार नाही. म्हणजे समजा एखादा कायदा केला असेल 368 सोडून आणि तो कायदा जर 13च्या विरुद्ध असेल तर सर्वोच्च न्यायालय तो रद्दबातल करू शकतं. मात्र शंकरी प्रसाद मध्ये मत व्यक्त काय केलं गेलं, 368 आणि कलम 13 हे दोन्ही वेगवेगळे आहेत, बरोबर ना, दे आर डिफरंट थिंग्स. 368 मध्ये घटना व्यक्त कायदा आहे दॅट इज कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि 13 मध्ये सामान्य कायदा आहे दॅट इज ऑर्डिनरी लॉ. आणि हे दोन्ही वेगवेगळे असल्यामुळे संसद मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकते, त्याच्यावर बंधनं घालू शकते आणि ते रद्दही करू शकते. असा शंकरी प्रसाद खटल्यामध्ये पहिली केस होती, लक्षात घ्या. बऱ्याच एमपीएससीने अजून ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे, पण विचारला गेला की याच्याशी निगडीत काही प्रश्न कन्स्ट्रक्ट झाला तुम्हाला उत्तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. गोलकनाथ केस ही 1967 मध्ये झाली. यात 17व्या घटना दुरुस्तीने केलेले काही कायदे होते ते 9व्या परिशिष्टात समाविष्ट केले गेले. आपण ज्या वेळेला हे लेक्चर बघितलेले कुठले तुमचं राज्यघटनेची वैशिष्ट्य, त्याच्यामध्ये हे परिशिष्ट कुठले ते बघितलेले लक्षात घ्या. नवं परिशिष्ट काय, नवं परिशिष्ट घटनेत असं सांगतं की त्यात समाविष्ट केलेले जे कायदे आहेत त्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकत नाही, म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकत नाही. आता ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, तर एखादा जर कायदा केला असेल, जसं आता महाराष्ट्र सरकारने एखादा कायदा केलेला आहे पर्टिक्युलरली मराठा आरक्षणाचा, तर तो कायदा नव्या परिशिष्टात नाही. मग त्या कायद्याला जे असतं ते चॅलेंज केलं जाऊ शकतं. मग ते चॅलेंज केल्यानंतर जर सुप्रीम कोर्टाला वाटलं की नाही हा कायदा जो येतो पर्टिक्युलरली हा घटनेच्या विरुद्ध आहे, तर सर्वोच्च न्यायालय तो रद्दबातल करू शकतो. हा जो न्यायालयाचा अधिकार आहे त्याला म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार, बरोबर आहे ना. मग हा न्यायालयीन पुनर्विलोकन अधिकार आधी पण चॅलेंज केला गेला होता. 17व्या घटना दुरुस्तीने काय केलं तर काही कायदे नव्या परिशिष्टात समाविष्ट केले होते त्यांना ना. मग सर्वोच्च न्यायालय ह्या खटल्यात काय मत व्यक्त केलं, मात्र आधीच्या केसचं मत त्यांनी चेंज केलं शंकरी प्रसाद खटल्यामध्ये. यात काय व्यक्त केलं गोलकनाथ मध्ये
की मूलभूत हक्क हे अलौकिक आहेत, ट्रान्सेंडेन्शियल आहेत आणि अक्षय आहेत, इम्युटेबल आहेत आणि म्हणून त्यांना कोणी हिरावून पण घेऊ शकत नाही, त्यांचा कोण संक्षेप पण करू शकत नाही. म्हणजे मूलभूत अधिकारांना कोण नष्ट पण करू शकत नाही आणि त्यांचं कोण संक्षेप पण करू शकत नाही. आणि त्याने दुसरं मत काय व्यक्त केलं, कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती कायदा हा कलम 13 मध्ये समाविष्ट होतो. त्यामुळे असा कायदा जर मूलभूत अधिकारांचं हनन करत असेल पर्टिक्युलरली तर तो घटनाविरुद्ध आहे म्हणून रद्दबातल होऊ शकतो. शंकरी प्रसाद खटल्यामध्ये काय सांगितलंय, 13 आणि 368 कायदे दोन्ही वेगळे. 13 मध्ये कसला आहे, सामान्य कायदा आहे, 368 खाली घटना दुरुस्ती कायदा आहे. मात्र गोलकनाथ केसमध्ये काय म्हणतं पर्टिक्युलरली सर्वोच्च न्यायालय, की कलम 368 अंतर्गत असणारा कायदा आणि कलम 13 अंतर्गत असणारा कायदा हा दोन्ही एकच कायदे आहेत. त्यामुळे जर ते 368 मधला कायदा मूलभूत अधिकारांचं हनन करत असेल तर तो रद्दबातल होईल. का? सर्वोच्च न्यायालय म्हणतं की मूलभूत अधिकार हे काय आहेत, की अलौकिक आहेत, अक्षय आहेत आणि त्यामुळे त्यांना हिरावून घेतले जाऊ शकत नाही. आता ह्यामुळे काय झालं, संसदेचं कुठेतरी अंडरमाइन झालं. म्हणून संसदेने काय केलं, 24वी घटना दुरुस्ती केली. हा एमपीसीला एकदा प्रश्न विचारला होता की कोणत्या कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24वी घटना दुरुस्ती केली, तर तो कुठल्या घटना दुरुस्ती, गोलकनाथ खटल्या दुरुस्ती. आणि त्यांनी काय केलं, कलम 13 आणि 368 मध्ये बदल करून आले. त्यात काय केलं, संसद घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकार संक्षेपित करू शकते, हिरावून घेऊ शकते, असा कोणताही कायदा 13 मध्ये समाविष्ट असणार नाही. लक्षात येते तुमच्या. म्हणजे गोलकनाथ खटल्याला काय केलं, गोलकनाथ खटल्याच्या मुळे संसदेने 24वी घटना दुरुस्ती केली. त्यात कलम 13 आणि 368 मध्ये बदल करण्यात आले. 13 मध्ये जो असं समजलं हा सामान्य कायदा असेल, म्हणजे जे शंकरी प्रसाद तो वर्डिक होतो. 368 मध्ये काय सांगितलं, ऍड केलं की 368 नुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते, मूलभूत अधिकार संक्षेप करू शकते, हिरावून घेऊ शकते आणि असा कोणताही कायदा जो आहे तो पर्टिक्युलरली याच्यात समाविष्ट असणार नाही. हे पर्टिक्युलरली मत जे ते व्यक्त केलं, कोणी व्यक्त केलं, गोलकनाथ केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. त्यामुळं पर्टिक्युलरली जर प्रश्न आला की सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये मूलभूत हक्कांना अलौकिक आणि अक्षय म्हटलेलं आहे किंवा स्थान प्राप्त करून दिलं आहे, तर तो गोलकनाथ खटला. किंवा कोणत्या घटना दुरुस्तीला गोलकनाथ खटल्यामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीला चॅलेंज केलं गेलं होतं, 17व्या घटना दुरुस्तीला. आणि पुढे आणखी जर समजा प्रश्न विचारला की कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून 24व्या घटना दुरुस्ती करण्यात आली, तर 1971. किंवा काही दोन्ही विधानं करून प्रश्न कन्स्ट्रक्ट केला तरी तुम्हाला त्याचं उत्तर करता आलं पाहिजे, बरोबर ना. तर ही केस कधी झाली, 1967 ला. पहिली केस कधी झाली होती, 1951 ला. कुठली, शंकरी प्रसाद खटला. गोलकनाथ केस 1967 ला. ठीक आहे. पुढे केशव नंदी भारती खटला 1973 ला झाला. 24व्या घटना दुरुस्तीची वैधता मान्य केली. म्हणजे काय, ठीक आहे, 368 कलमाखाली दुरुस्ती करून घटना संसद काय करू शकते, घटने दुरुस्त करू शकते, मूलभूत अधिकार रद्द करू शकते, संक्षिप्ती करू शकते. मात्र संसद मौलिक संरचना किंवा मूलभूत बेसिक फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा मूलभूत संरचना यांना धक्का लावू शकत नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात परीक्षणासाठी इम्पॉर्टंट, हायली इम्पॉर्टंट की मौलिक संरचना किंवा मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, ही जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यामध्ये मांडली. हा पहिला मुद्दा आहे, विसरू नका. कोणत्याही स्पर्धा परीक्षेला, स्टाफ सिलेक्शन पासून तलाठी भरतीपासून कुठल्याही, सर्वोच्च न्यायालय असं मत करू शकतं की हा संसद मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकते, रद्दही करू शकते, संक्षिप्त करू शकते, मात्र ती घटनेच्या मूलभूत संरचनेत किंवा मौलिक संरचनेला धक्का लावू शकत नाही. आणि 368 नुसार केलेला घटना दुरुस्तीचा कायदा सुद्धा मौलिक संरचनेला आणि मौलिक तत्वांना धक्का लावू शकत नाही. जर तो मूलभूत अधिकार, म्हणजे जो कोणता मूलभूत अधिकार आहे तो मौलिक संरचनेचा भाग असेल, तर मात्र संसद 368 कायदा दुरुस्ती करून त्यात संक्षेप करू शकत नाही किंवा रद्द करू शकत नाही. म्हणून मौलिक संरचना कन्सेप्ट केशवानंद भारती खटल्यात मांडली. ही केस मी तुम्हाला समजावतो. विषय काय की जे वाक्य येतात स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून, यस, संसदेला घटना दुरुस्ती करून घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे यस. मग तो प्रिअम्बल असेल, मूलभूत अधिकार असेल किंवा घटनेचा कुठलाही भाग असेल, कुठले परिशिष्ट असेल त्यात. मात्र या अधिकाराचा वापर करून संसद घटनेची जी मौलिक संरचना आहे किंवा मौलिक तत्व आहेत, बेसिक फीचर्स आहेत, त्याला धक्का लावू शकत नाही. बेसिक फीचर म्हणजे काय, लक्षात एखादा घर बांधले बेसिकली, काही बेसिक पिलर्स असतात, स्टील फाउंडेशन आपण त्याला म्हणतो. जर फाउंडेशनला धक्का लागला तर घर सगळं कोसळू शकतं, त्याचा पाया जर नष्ट झाला तर. सर्वोच्च न्यायालय या खटल्यात म्हणते की नाही यार, मौलिक संरचना किंवा मौलिक तत्व हे काय, हा बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा बेसिक फंडामेंटल भाग आहे, त्याला तुम्ही धक्का लावता कामा नये. आणि ते जर धक्का लावला पर्टिक्युलरली तर मग अफेक्शन होऊ शकतं. या दृष्टिकोनातून ही खटला किंवा हा केस ही मांडण्यात आलेली आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा पर्टिक्युलरली. ठीक आहे.
म्हणजे सांगण्याचा तुम्हाला मतीचा अर्थ हाच आहे पर्टिक्युलरली की केशवानंद भाटीकरला मौलिक संरचना काय ह्या कन्सेप्ट क्लिअर कट करा, बरोबर आहे ना. त्यामुळं पर्टिक्युलरली परत ह्याच्यावर काय प्रश्न आला आणि तुम्ही चुकला, दॅट इज युअर फॉल्ट. त्या ठिकाणी तुमचा दोष असेल, कारण मी तुम्हाला समजावते. जर तुम्हाला अजूनही समजलं नाही, यू कॅन कॉन्टॅक्ट मी, यू कॅन कॉल मी तुम्हाला परत समजावून सांगेन, ठीक आहे. इंदिरा गांधी खटला 1975ला, याला काय केलं, 39व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, 39व्या घटना लक्षात घ्या. 74-75 साली इंदिरा गांधींनी जी आहे ती आर्थिक आणीबाणी लावली, सॉरी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती 1975 1977, आणि 39वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्यात काय केलं होतं, पंतप्रधान आणि लोकसभा यांच्या अध्यक्ष यांच्या कुठल्याही निवडणुका झाल्या तर त्याला असं ठरलं की ते न्यायालयीन जे सर्वोच्च न्यायालय ते कोणत्याच कक्षेच्या बाहेर आहे, म्हणजे न्यायालयात त्यात काय हस्तक्षेप करू शकत नाही, असे 39व्या घटना दुरुस्तीने ठरवलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं इंदिरा गांधी नेहरू खटल्यात की नाही, संसदेचे तत्व, घटना दुरुस्तीचे तत्व कक्षाच्या बाहेरचं आहे, ते मौलिक संरचनेला धक्का लावते आणि म्हणून ते रद्दबातल केलं. म्हणजे काय, लक्षात घ्या, म्हणजे संसदेने असं म्हटलं की न्यायालयाचे जे अधिकार आहेत किंवा कक्षा आहेत हे बदलण्याचा किंवा न्यायालयानं पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे, हा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आहे आणि तो मौलिक संरचनेचा भाग आहे. आणि त्यामुळं संसद असा कायदा करून किंवा अशी घटना दुरुस्ती करून घटनेत बदल करू शकत नाही, म्हणून सर्वोच्च न्यायालय 1988 अवैध ठरवली. या खटल्यात सर्वोच्च न्यायालय मौलिक संरचना या तत्वावर शिक्कामोर्तब केलं. कुठल्यात मानलं होतं, मागच्या खटल्यामध्ये केशवानंद भारतीमध्ये, आणि शिक्कामोर्तब कुठे केलं, इंदिरा गांधी नेहरूला. ह्याला कुठली घटना दुरुस्ती चॅलेंज केली होती, 39वी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मौलिक, मग ह्याला उत्तर प्रत्युत्तर म्हणून संसदेने काय केलं, 42वी घटना दुरुस्ती केली 1976 साली, आणि या 368 मध्ये बदल घडून आला, ज्यानुसार काय केलं, संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार अमर्याद करण्यात आला. म्हणजे घटना दुरुस्तीचा अधिकार संसद घटना दुरुस्तीतून काही करू शकते, असं 42वी घटना दुरुस्ती 1976 साली केली. फार इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती 42वी. आपण ज्याला घटना दुरुस्तीचा टॉपिक बघू त्याला डिटेल 2 लेक्चर करणार आहे, घटना दुरुस्तीचे प्रिन्सिपल्स आणि एक दुसरं घटना दुरुस्ती डिटेलमध्ये. तर घटना दुरुस्तीला 42व्या घटना दुरुस्तीला संसदेनं पर्टिक्युलरली ह्या घटना दुरुस्तीनं काय केलं, संसदेचा अधिकारच अमर्याद केला. अमर्याद अधिकार केल्यामुळे काय झालं पर्टिक्युलरली की असं ठरलं की संसद घटना दुरुस्ती करून मूलभूत अधिकार संक्षेपित करू शकतं, रद्द करू शकतं. तसेच संसदेनं 368 कलम खाली वापर करून जर घटना दुरुस्ती केली तर त्याला कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असं 42व्या घटना दुरुस्तीनं केलं. हेही लक्षात ठेवा. याच्या दृष्टिकोनातून प्रश्न आला तर ज्याला घटना दुरुस्ती शिकवणार आहे मी तुम्हाला ते डिटेल शिकवेन, ते ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये असू शकेल, ठीक आहे. पुढे मग सर्वोच्च न्यायालयाने वरील दुरुस्ती अवैध ठरवली व ती मौलिक संरचनेचा भाग नसलेला न्याय का, मग मिनरल मिल्स केस आली कधी, 1980 साली. आपण आतापर्यंत 3 केस बघितले. एक शंकरी प्रसाद केस 1951, सेकंड जी बघितली ती गोलकनाथ केस 1967, त्याच्यानंतर बघितली केशवानंद भारती केस ती बघितली 1974, त्याच्यानंतर कुठली बघितली मागची 1900 दुरुस्ती नारायण केस जी बघितली ती बघितली इंदिरा गांधी नारायण केस 1975, मिनर्वा मिल्स केस 1980. या सर्वोच्च न्यायालयाने 42वी घटना दुरुस्ती जी संसदेने केली होती ती काय केली, अवैध केली. का तर ती न्यायालयीन पुनर्विलोकन या संसदेच्या मौलिक संरचनेचा जो भाग आहे त्याचा दुरुस्ती करत होती. या संसदेने काय मत व्यक्त केलं की घटनेनं संसदेला घटना दुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे, घटनेनं दिलेला आहे संसदेला कसला, मर्यादित घटना दुरुस्तीचा अधिकार आहे. आणि या मर्यादित घटना दुरुस्तीचा वापर करून संसद त्याचा अधिकार अमर्यादित करू शकत नाही. म्हणून मर्यादित घटना दुरुस्तीचा अधिकार मौलिक संरचनेचा भाग आहे, तो नष्ट केला जाऊ शकत नाही. म्हणून संसद अशा प्रकारे कलम 368 अन्वये जिला अधिकार दिले घटना दुरुस्तीचा अधिकार आहे त्यानं घटना दुरुस्ती करू शकते. मात्र घटना दुरुस्तीचा जो मूलभूत अधिकार आहे तोच वाढवू शकत नाही, बरोबर आहे ना. म्हणजेच ज्याला घटनेकडून हा अधिकार देणगी म्हणून मिळाला आहे तो मर्यादित अधिकाराचा वापर करून संसद तो अधिकार अमर्यादित करू शकत नाही. म्हणजे ज्याला एखाद्याला देणगी मिळाली त्यानं तो नियम आहे, समजा एखाद्या कायद्याच्या अंतर्गत नियम केला, तो नियमच अशा प्रकारे बदलायचा की तो कायद्यात बदलला जाईल किंवा तो कायद्यापेक्षा जास्त व्यापक होईल, त्यापेक्षा होत नाही. आता मराठ्यांचं जे आरक्षणाचं केस झालं त्यात त्यांनी सांगितलं होतं की तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा कधी मोठा असू शकत नाही. पर्टिक्युलरली 50% जी मर्यादा आहे तो पर्टिक्युलरली त्यात पण हा उल्लेख केला होता. म्हणून पर्टिक्युलर कसं लक्षात घ्या, संसदेला मिनरल मिल्स केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयीन पुनर्विलोकन हा संसदेच्या किंवा ज्युडिशियल रिव्ह्यू संसदेच्या बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. आणि हा कसा आहे, संसदेला मर्यादित घटना दुरुस्तीचा अधिकार आहे, अमर्यादित एका नाहीये. आणि मर्यादित घटना दुरुस्तीचा अधिकार वापर करून संसद तो अधिकार अमर्यादित करू शकत नाही, कारण तो अधिकार तिला देणगी स्वरूपात मिळालेला आहे. म्हणून पर्टिक्युलरली मिनरल केसमध्ये हे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावून सांगतोय, ऐका, बारकाईने लेक्चर ऐका, अगदी डोळे मिटून शांतपणे.
इफ यू हॅव एनी डाऊट अबाउट इट यू कॅन कन्सल्ट विथ मी ॲट एनी स्टेजेस. डोंट फॉरगेट की तुम्ही पाठ करून स्पर्धा परीक्षा क्रॅक होऊ शकत नाही. मी पहिल्या स्लाइडला सांगितलं की ज्याच्यात ती जिद्द आहे, ज्याच्यात ती प्रेरणा आहे, ज्याला वाटतं आपण ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकतो, ज्याला वाटतं की आपल्यात ते गट्स आहेत, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या नादाला लागावं. बऱ्याच जणांना डिग्रीच पास होण्याचे प्रॉब्लेम असतात, त्यांनी त्याच्या नादाला लागूच नाही. आणि स्पर्धा परीक्षा थिल्लर नाही आहेत. उगाच कधीतरी फोन केला, कधीतरी कुणाचं तरी मोटिवेशनल लेक्चर ऐकलं आणि स्पर्धा परीक्षेत उतरलं आणि स्पर्धा परीक्षा क्रॅक केल्यात असं होत नाही. 1-1.5 वर्षाचा त्यासाठी फार परिश्रम लागतात, फार मेहनत लागतात, तर तुम्ही स्पर्धा परीक्षा क्रॅक करू शकता. उगाच आपल्याला वाटतं म्हणून आपण IAS हो असं होऊ शकत नाही. जे कोणी IAS झालेले त्यांची त्यासाठी 3 ते 4 वर्षाची फार मेहनत असते. खूप प्रचंड प्रमाणात कष्ट केलेले असतात, प्रचंड स्टेजेस असतात, टेन्शनच्या स्टेजेस असतात, जिथं आयुष्यपणाला लावलं जातं. त्या लोकांनी हे या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरावं ज्यांना क्लास 1 क्लास 2 अधिकारी व्हायचंय किंवा कोणती स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची त्या दृष्टिकोनातून मी एक तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतोय, असा तुमचा मित्र म्हणून सांगतोय, तुमचा मार्गदर्शक म्हणून सांगतोय, तुमचा गुरु म्हणून सांगतोय. सो यू नीड दॅट गट्स. पर्टिक्युलरली जर तुमच्या शब्दांना जर तुम्ही किंमत देत नसाल, तर आपण एखाद्याला शब्दाला कमिटमेंट देतो की नाही सर ठीक आहे मी जॉईन करेन आणि नंतर आपण तो शब्दच तोडत असेल पर्टिक्युलरली की नाही बघू नंतर असं तसं, दॅट्स यू डोंट हॅव दॅट गट्स की तुमच्यात तो कमिटमेंट नाही. जो शब्द पाळतो पर्टिक्युलरली तोच कुठेतरी काहीतरी अधिकारी होऊ शकतो. कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेला उतरता आहे, तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगत असता की नाही मी अधिकारी होऊन दाखवेन तुला आई, किंवा मी वडिलांना सांगत असतो की आपल्या मित्रांच्या पुढे आपण काहीतरी एक हे घेतलं असती, प्रेरणा घेतली असती. त्या दृष्टिकोनातून हे असतं. हे थिल्लरपणानं करायची कामं नाही. पुढं वामनराव केस 1981 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वरील मत परत उद्धृत केलं की काय, मौलिक संरचना हा सिद्धांत 24 एप्रिल 1978 नंतर कसं केलेल्या सर्व घटना दुरुस्तींना लागू पडेल. म्हणजे 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मौलिक संरचना कन्सेप्ट मांडली आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या खटल्यांना मौलिक संरचना हा सिद्धांत लागू पडेल. म्हणजे केलेली घटना दुरुस्ती ही जर मौलिक संरचनेचा भाग असेल, घटना दुरुस्ती रद्दबातल करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार मिळाला. यानं काय केलं की सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार जो आहे तो व्यापक केला आणि कायदेमंडळ किंवा संसद किंवा विधानसभा यांचा कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो मर्यादित केला. म्हणून भारताच्या राज्यघटनेनं संसदेला मर्यादित घटनादुरुस्तीचा अधिकार दिलेला आहे. घटनादुरुस्तीचा अधिकार फक्त संसदेला आहे, राज्यांच्या विधानसभेला नाहीये, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे आता मौलिक संरचना लक्षात घ्या. सर्वोच्च न्यायालयानं मौलिक संरचना काय आहे याची व्याख्या केली नाही. मात्र विविध निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने मौलिक संरचनेचे कोणते घटक आहेत, भाग आहेत, विषय आहेत हे नमूद केले. कुठलं घटनेची सर्वोच्चता, दुसरं काय भारतीय राज्य व्यवस्थेचे सार्वभौम, लोकशाही आणि गणराज्ययुक्त स्वरूप, भारतीय घटनेचा निधर्मीपणा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचा विभक्तपणा, राज्यघटनेचे संघराज्यात्मक स्वरूप, भारताची एकता आणि एकात्मता, कल्याणकारी राज्य, सामाजिक आणि आर्थिक न्याय, न्यायालयीन पुनर्विलोकन, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान, संसदीय लोकशाही, कायद्याचे अधिराज्य, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत अधिकार यातील सुसंवाद आणि समतोल, समानतेचे तत्व आणि मुक्त आणि पारदर्शक निवडणुका. का मी दिले लिस्ट तुम्हाला, तर याच्यावरही प्रश्न आलेला आहे की घटनेनं मौलिक संरक्षण कुठले भाग आहेत. मग त्या दृष्टीनं प्रश्न आला ABCD आणि A आहे का, B आहे का, C आहे का, सर्व आहेत. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला याची माहिती असावी की याच्या आधारे प्रश्न येतात. जी काय माहिती PPT मध्ये पुट केलेली त्याच्यावर प्रश्न येतातच, कोणती स्पर्धा परीक्षा घ्या. ठीक आहे. पुढं 15वं काय, न्यायालयाचे स्वातंत्र्य. 16वं काय, घटना दुरुस्तीचा करण्याचा संसदेचा मर्यादित अधिकार, न्याय प्राप्त करण्यासाठी परिणामकारक तरतुदी. 18 काय, वाजवीपणाचं तत्व, दॅट इज प्रिन्सिपल ऑफ रिझनेबलनेस. आणि कलम 19 काय, कलम 32, 36, 141, 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. आता हे अधिकार काय आहेत, काय, ज्यावेळेला तुम्ही राज्यघटना पूर्ण अभ्यास कराल, मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेला तुम्हाला समजून जाईल. आता काही ती समजवण्याची आवश्यकता नाही. बेसिक स्ट्रक्चर काय आहे आणि त्यातले घटक कोणते हे फक्त हा लेक्चरचा भाग आहे, तो फक्त समजून घ्या. ठीक आहे. एक एक पायरी चढत चला. स्पर्धा परीक्षा फार सोपं आहे. ठीक आहे. पुढे आता कुठल्या केसमध्ये काय मांडलं ते पर्टिक्युलरली आपण फक्त एक बघूया, कारण ह्याच्यावर एकदा ग्रुप मॅचिंगला प्रश्न आलेला आणि येऊ शकतो. केशवानंद भारती खटला पॉप्युलरली नोन ॲज फंडामेंटल राईट केस. म्हणजे फंडामेंटल राईट केस कशाला म्हणतात, केशवानंद भारती खटला. यानं काय सिद्ध केलं, काय सांगितलं, कुठली बेसिक स्ट्रक्चरचे भाग आहेत. एक, घटनेची सर्वोच्चता, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ यांचा विभक्तपणा, भारतीय राज्यव्यवस्थेचे लोकशाही आणि गणराज्याचे स्वरूप, भारतीय घटनेचा निधर्मीपणा म्हणजे सेक्युलर स्टेट, राज्यघटनेचे संघराज्यात्मक स्वरूप, भारताची सार्वभौमत्व आणि एकता, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठिता, कल्याणकारी राज्य बनवण्यासाठी दिलेले मॅन्डेट म्हणजेच काय, बहुमत तुम्हाला किंवा जनादेश दिला असेल ते, संसदीय लोकशाही. हे काय सांगितले, केशवानंद भारती खटल्यात सांगितले की हे घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरचे भाग आहेत. असं एक केलं नाही सर्वोच्च न्यायालयानं, पण यात सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे
इंदिरा गांधी नेहरू खटला 1975 साली पॉप्युलरली नोन ॲज इलेक्शन केस, याच्यामध्ये काय सांगितलं, भारतीय राज्यघटनेचे सार्वभौम लोकशाही आणि गणराज्ययुक्त स्वरूप, व्यक्तीला असणारी दर्जा आणि संधी यांची समानता, निधर्मीपणा आणि सत्सद बुद्धी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, कायद्याचे राज्य व्यक्तींचे नव्हे, कायद्याचे अधिराज्य, दॅट इज रूल ऑफ लॉ. हा लक्षात ठेवा की इंदिरा गांधी नेहरू केसमध्ये रूल ऑफ लॉ हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे हे सांगितले. कायद्याचे अधिराज्य आपला मुख्य परीक्षेचा भाग आहे, त्याच्यावर मी एक लेक्चर सेपरेट घेणार आहे, त्यामुळे त्याचं काय टेन्शन घेऊ नका. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय, ज्युडिशियल रिव्ह्यू, आणि लोकशाहीला अभिप्रेत असणारा निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका. तर हे एक लक्षात ठेवा, हे दोन लक्षात ठेवायचं. काय, कायद्याचे राज्य अधिराज्य म्हणजे रूल ऑफ लॉ, आणि लोकशाहीला अभिप्रेत असणाऱ्या निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका म्हणजे डेमोक्रेसीला अभिप्रेत असणाऱ्या ट्रान्सपरंट आणि फ्री इलेक्शन्स किंवा इंडिपेंडेंट इलेक्शन्स, या पर्टिक्युलरली ह्या दोन केसमध्ये मी सांगितलं तुम्हाला जोड्या जोडल्या येतील म्हणून यातले दोन हे मुद्दे लक्षात ठेवा. कायद्याचे अधिराज्य आणि परत तुम्ही सांगू नका की नाही सर ते शिकवलं नव्हतं लक्षात राहिलं नाही. ठीक आहे, त्यातले इम्पॉर्टंट गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, पुढे मिनरल मिल्स मध्ये काय सांगितलं, संसदेचा घटनादुरुस्तीचा अमर्यादित अधिकार, बरोबर ना, सॉरी मर्यादित अधिकार इथे लक्षात घ्या. न्यायालयीन पुनर्विलोकन, मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वाचे संतुलन आणि सुसंवाद. लक्षात काय ठेवायचे, एक संसदेचा मर्यादित अधिकार आणि दोन मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वाचे सुसंवाद. कसे सांगितलं मिनरल मिल्स केसमध्ये, दोन गोष्टी लक्षात ठेवा जर ग्रुप मॅचिंगला आलं तर. सेंट्रल कोल फील्ड्स लिमिटेड केसमध्ये 1980 झाली, तर काय सांगितलं, न्याय प्राप्त करण्यासाठी परिणामकारक तरतुदी हा मौलिक संरचनेचा भाग आहे. आता भीमजी सिंग केस लक्षात ठेवा की कल्याणकारी राज्य, भीमजी केस 1981, यात कल्याणकारी राज्य हे मौलिक संरचनेचा भाग आहे असं सर्वोच्च न्यायालयानं मत प्रतिपादित केलं. SP संपत कुमार केस 1987, यात कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे पर्टिक्युलरली जे ते त्यांनी नमूद केलं की हे काय पर्टिक्युलरली बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. पी संभा मूर्ती केस, याच्यात कायद्याचे अधिराज्य आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हे दोन्ही सेमच आहे. ठीक आहे. दिल्ली ज्युडिशियल सर्व्हिस असोसिएशन केस नंबर 12 1991, कलम 32, 36, 142 सर्वोच्च न्यायालयाने अधिकार, हे लक्षात ठेवा. काही वेगळे दिल्ली ज्युडिशियल केस म्हणायचं तर मग कलम घ्यायची आणि त्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाला असणारे अधिकार, हे अधिकार काय आहेत, 141 काय आहे तर ओरिजिनल ज्युरिस्टिकेशन, 142 पर्टिक्युलरली काय आहे तर ॲपिलेट ज्युरिस्टिकेशन आहे, 32 काय आहे पर्टिक्युलरली तर रिटचा अधिकार आहे. तर हे सगळे आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. फक्त आता इथं पर्टिक्युलरली एवढंच लक्षात ठेवा की दिल्ली ज्युडिशियल केसमध्ये यांचा उल्लेख केला होता. ठीक आहे, पुढे इंदिरा चव्हाणी केस पॉप्युलर नोन एज मंडल केस, आता केस चर्चेत चाललेली मराठा आरक्षणाला, कारण ह्या केसनं मर्यादा घातली होती 50% आरक्षणाची मर्यादा. तर त्यात काय प्रपोज केलं, कायद्याचे अधिराज्य म्हणजे जी आपण बघितली कन्सेप्ट केली होती रूल ऑफ लॉ, हीच कन्सेप्ट इंदिरा चव्हाणीमध्ये केलं. कुमारी पद्मा प्रसाद केस, याच्यात की सांगितलं काय, न्यायालयाचे स्वातंत्र्य म्हणजे न्यायालयाचे स्वातंत्र्य मी तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवा कारण हे एकच आहे फक्त. कियोटो होलॉन केस पॉप्युलर नोन एज डिफेक्शन केस, निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका, सार्वभौम लोकशाही आणि गणराज्य संरचना. रघुनाथराव केस समानतेचे तत्व, एकता आणि अखंडता. तर रघुनाथराव केस मध्ये लक्षात काय ठेवतं, रघुनाथराव एकता आणि अखंडता, दोन नाव आहेत एकता आणि अखंडता, त्यामुळे हे लक्षात ठेवा. SR बोम्मय्या केस संघराज्य, निधर्मीपणा, लोकशाही, देशाची एकता आणि अखंडता, सामाजिक न्याय आणि न्यायालयीन पुनर्विलोकन. त्यातलं बोम्मय्या केस मध्ये फक्त लक्षात ठेवा की संघराज्य हे बेसिक स्ट्रक्चर एक कन्सेप्ट हे मानलेलं आहे. SR बोम्मय्या केस संघराज्य, SR बोम्मय्या आणि संघराज्य या प्रकारे लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावर येणार आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. लक्षात येईल. पुढे एल चंद्रकुमार केस 1997, 226 आणि 200 अंतर्गत 227 अंतर्गत उच्च न्यायालयाला असणारे अधिकार. काय अधिकार आहे 227 खाली तर बेसिकली रिट ज्युरिस्टिकेशन आहे, त्याचे अधिकार आहेत ते तुम्हाला शिकवले जातील, त्याचा काय विषय नाही. फक्त लक्षात ठेवा एल चंद्रकुमार आणि उच्च न्यायालयात असणारे अधिकार. इंदिरा चव्हाणी केस 2 समतेचे तत्व. ऑल इंडिया ज्युडिशियल असोसिएशन केस 2002 न्यायालयाचे स्वातंत्र्य. कुलदीप नायर केस स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका. एल नागराज केस 2006 साली झाली, त्याला म्हणतात समतेचे तत्व, त्याने नागराज केस एक लक्षात घ्या समतेचे तत्व. आणि आयर कोहल्लो केस 2007 पॉप्युलर नोन एज आय शेड्यूल केस, यात कायद्याचे अधिराज्य, अधिकारांचे विभाजन, मूलभूत अधिकारांच्या मागील तत्वे, न्यायालयाचे पुनर्विलोकन आणि समतेचे तत्व हे पर्टिक्युलरली मान्य केलेले SR कोहेल्लो केसमध्ये. ठीक आहे. राम जेठमलानी केस 2011 मध्ये कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार. नमित शर्मा केस 2013 व्यक्तीची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य. मद्रास बार असोसिएशन केस उच्च न्यायालयाचे 226-227 खाली अंतर्गत असणारे अधिकार. पर्टिक्युलरली या केसेस आणि याच्याविषयी प्रश्न विचारले गेलेले म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जेव्हा तुम्ही घटना पूर्ण वाचाल तेव्हा तुम्हाला वाटतं की नाही आता थोडासा डीप लेवलला जाऊन अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे एक बेसिक लेवलची प्रिपरेशन तुमची झाली. लक्षात घ्या बेसिक प्रिपरेशन झाली की तुम्ही पूर्व परीक्षा क्रॅक करू शकता, मुख्य परीक्षेच्या क्रॅक करू शकता. मात्र त्याच्या वरच्या लेवलला जायचं की नाही आता आपल्याला क्लास 1 क्लास 2 ला प्रिपेअर केलं पाहिजे की आता मला गॅरंटेड पोस्ट मिळाली पाहिजे. तर त्या लेवलला ज्यावेळेला तुम्ही जातात त्या लेवलला जाताना हा अभ्यास करायचा.
आत्ताही करू नका असं माझं म्हणणं नाही. टॉपिक जे ते बेसिक स्ट्रक्चर काय आहेत, पण आत्ता एक बेस लेवलचा अभ्यास पक्का करून घ्या. आणि जेव्हा तुम्ही परीक्षेला अपिअर होणार आहे त्याच्या आधी 6 महिने जेव्हा तुम्ही करता त्याला हे पॉईंट्स लक्षात ठेवा की हे पॉईंट्स आपल्याला रिपीटेडली वाचून लक्षात ठेवायचे. टॅक्टनं लक्षात ठेवा, वाचून लक्षात ठेवा, रिपीटेडली लक्षात ठेवा, कसेही लक्षात ठेवा, त्याच्यात काही नाही. ह्यात ॲडिशनही होत जाणार आहेत. नवीन केसची काही जजमेंट्स आहेत 2019-20च्या, हे मी तुम्हाला एकदा सेपरेट लेक्चर घेऊन त्यातही तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणून आता आपण बेसिक स्ट्रक्चर हे खटला बघितलं. बेसिक स्ट्रक्चर मधले आपण पर्टिक्युलरली शंकरी प्रसाद खटला बघितला, त्याच्यानंतर गोलकनाथ खटला बघितला, त्याच्यानंतर केशवानंद भारती खटला बघितला, इंदिरा गांधी खटला बघितला, त्याच्यानंतर वामनराव खटला बघितला, मिनरल मिल्स खटला बघितला, त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर कन्सेप्ट काय बघितली, बेसिक स्ट्रक्चरमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात ते बघितलं, आणि वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आणि त्यातल्या कोणत्या घटकाला बेसिक स्ट्रक्चर म्हटलेलं आहे हेही बघितलं. याच्यावर हमखास प्रश्न येणार आहे, प्रश्नही आपण कोणत्या आले ते सोडवून घेणार आहे. त्या दृष्टिकोनातूनच तयारी करत जायचंय, आपल्याला गॅरंटेड सक्सेसकडे जायचंय, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्फत आज आपण लेक्चर क्रमांक 5 बघितलं. पर्टिक्युलरली ज्याचा रिलेव्हन्स आहे की बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, दॅट इज मौलिक संरचना घटनेची जी आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण लेक्चर बघितलेलं. इफ यू आर एनी डाउट्स रिगार्डिंग दिस lecture you can contact me on my number 9359825676, or you can join our telegram channel PRES MPSC2, where you can get various relative informations regarding various competitive examinations rewriting their advertisements. Also you can get informations regarding current affairs and the leading newspapers, which important articles are also there. So you can read that article and develop your concise or develop your vision towards the competitive examinations. We are not restricted this course for any particular competitive examinations, but it is open for all competitive examinations in which general studies plays a most important part and which are based on MCQ. Okay, thank you for attending the lectures. धन्यवाद.